नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. कानडगाव येथे दुर्मिळ घुबडाला दिले जीवदान. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानडगाव येथे मानवी संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. कावळ्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका दुर्मिळ घुबडाला स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे नवीन आयुष्य मिळाले आहे. आज पहाटे एका अपंग आणि उजव्या पाय तुटलेल्या घुबडाला काही पक्षी त्रस्त करत असताना मेंढपाळ जितेंद्र बुढाळ पाटील यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ वन्यजीव मित्र मच्छिंद्र बिडगर यांना त्याची माहिती दिली. बिडगर यांनी न घाबरता त्या भेदरलेल्या पक्षाला सुरक्षित आपल्या ताब्यात घेतले, त्याला पाणी पाजून शांत केले आणि चांदवड वन विभागाला याबाबत कळविले. माहिती मिळताच चांदवड वन विभागाचे वनरक्षक प्रवीण चव्हाण आणि वनमजूर जगदीश आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या दुर्मिळ घुबडाची पाहणी करून त्याला सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले आणि पुढील उपचारासाठी चांदवड येथे हलविले. एका सतर्क मेंढपाळामुळे आणि वन्यजीव मित्राच्या तत्परतेमुळे या मुक्या प्राण्याचा जीव वाचला असून पंचक्रोशीत या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. बापू जगताप, आवाज न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. आज सकाळी सकाळी मला जितेंद्र बुढाळ या व्यक्तीने स्मशानभूमीजवळ आणि आमच्या गावाच्या परसबागेजवळ अपंग अवस्थेत असलेला हा पक्षी पाहायला मिळाला. त्यांनी बोलवलं की कावळे वगैरे त्याला त्रास देत आहेत. मी तात्काळ तिथं जाऊन बघितलं. झुडपाखाली हा दडलेला पक्षी, याला मराठीमध्ये गरुड घुबड म्हणतात, कारण की त्याची चोच ही अगदी गरुडासारखी. त्याला हिंदीमध्ये उल्लू म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला ओव्हल नावाने ओळखलं जात असतं. त्याला एक पायच नाही, एक आहे, दुसरा अगदी छोटा आहे, म्हणजे गुडघ्यापासून त्याला पाय नाही. आणि अशा अवस्थेत हा पक्षी आढळून आला. साधारण याचं वय माझ्या माहितीप्रमाणे 1.5 वर्षाचं असायला पाहिजे. मित्रांनो, आपण जेव्हा जंगलामध्ये अतिक्रमण करतो त्यावेळेला ही जंगली प्राणी शेवटी गावाकडे अन्न पाण्याच्या शोधामध्ये येत असतात. याचं मुख्य अन्न हे उंदीर, बेडूक, ससे, सरपटणारे प्राणी. पण हा गावाकडे आला कसा, हा महत्त्वाचा प्रश्न. पण तो अपंग आहे, त्याला फारसं उठता येत नाही. सकाळी सकाळी त्याला मी पकडलं. आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मी फोन करून सांगतो त्याला घेऊन जा. खूप मोठा पक्षी आहे, खूप मोठा आहे. अगदी सगळ्यांना माझी विनंती, सध्या शेतीचे कामं चालू आहे, पिकं जोमात आहे आणि या अवस्थेमध्ये यांना वाचवा. कुठेही सापडलं, आढळलं तर यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. याची मान इकडनं 180, तिकडनं 180, कधी कधी ती अगदी 240 प्रमाणामध्ये फिरत असते. आता हा समोर बघणारा पक्षी पूर्णपणे गोलाकार सुद्धा घेतो. त्याच्या परमेश्वराने मानेची रचनाच त्या पद्धतीने केलेली आहे. अशा या पक्षाला आपण आज जीवदान देण्यासाठी वन विभाग चांदवडच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांच्या ताब्यात देऊ मी सर्वांना विनंती करतो. त्याने पूर्णपणे मान पाठीमागे केली. पशुपक्ष्यांना वाचवा, त्यांना प्रेम द्या. त्याचा जीव वाचवला तर निश्चितच आपल्याला आनंद मिळतो आणि पुण्य मिळण्यासाठी दुसरं काहीही साधनची गरज नाही. यांच्यावरती जरी प्रेम केलं, याला धार्मिक भाषेमध्ये लक्ष्मीचं वाहन म्हणतात.
आणि हे लक्ष्मीचं वाहन आज आपल्या ताब्यामध्ये आलेलं आहे.